महाराष्ट्र सध्या गोळीबाराच्या घटनांनी हादरलाय। मागच्या आठवड्याभरात एकूण 3 राजकीय पदाधिकाऱ्यांवर गोळीबार झाला, ज्यात 2 माजी नगरसेवकांचा मृत्यू सुद्धा झालाय। विरोधक कायदा आणि सुव्यवस्थेवरतीच भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे। महाराष्ट्रात एकामागून एक झालेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। याच मुद्द्यावरून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा हा सामना। 2 दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। तर 7 फेब्रुवारीला 40 गावमध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचीही शनिवारी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली। या घटनांवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवलाय। ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्वानाचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला। फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल्लू, मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला। श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही। संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे, हा सुसंस्कृत नाही आहे, हा निर्ढवलेला निर्गुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे। तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमच्याकडेच येते, माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे। उद्धव ठाकरे यांनी थेटपणे फडणवीस यांना लक्ष्य केल्यानंतर त्यांनी ठाकरेंना त्यांच्याच भाषेत पलटवार केलाय। बघा, पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे मी आता एवढंच बोलीन, गेट वेल सून। याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही। मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल, उद्धवजी गेट वेल सून। वैफल्यग्रस्त झाल्यामुळं असे शब्द वापरण्यात येतात ज्यांना काहीच दिसत नाही, अंधारात दिसतो सर्वीकडे। मेणबत्तीचा दिवा सुद्धा दिसत नाही की उद्या आपल्या पक्षाचा काय होईल। पक्ष गेला, लोक गेले, माणसं गेले, सारं सोडून चालले म्हणून। आणि जेव्हा ते दौऱ्यात फिरतात तेव्हा त्यांच्याकडे लोकच नसतात। एकंदरीतच मागच्या 7 दिवसात राज्यात राजकीय पदाधिकाऱ्यांवर गोळीबाराच्या 3 घटना घडल्या, ज्यात दहिसर आणि 40 गावमधल्या 2 माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला। त्यामुळे राज्य हादरलं। राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीनं सरकारला घेरायला सुरुवात केली आहे, तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। नेत्यांच्या राजकारणात गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न अनुत्तरित राहू नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।